नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे योगिता दानवे रेसिपीजमध्ये स्वागत आहे. आज आपण कोथिंबीरमध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही अगोदर कधीही बनवली नसेल. एकदा जर तुम्ही बनवली ना, तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच बनवाल. इतकी चविष्ट बनते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण अशाच नवीन रेसिपी चॅनलवर घेऊन येत असतो. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर घ्यायची आहे. याचे जे मोठे मोठे देठ आहेत ना, ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. फक्त आपल्याला पानंच यामध्ये घ्यायचे आहेत. जर कोथिंबीर कोवळी असेल ना, तर तुम्ही त्याचे देठही घेऊ शकता. बारीक बारीक जे देठ असतात ना, ते चालू शकतं, पण मोठे देठ घ्यायचे नाही. कोथिंबीर आता इथे आपली छान निवडून झालेली आहे. याला स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ कोथिंबीर इथे आपण धुवून घेतलेली आहे. आता कोथिंबीर आपल्याला बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे. कोथिंबीर निथळून घ्यायची आहे की जेणेकरून त्यामध्ये काही पाणी राहणार नाही. कोथिंबीर आता आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायची आहे. सगळी कोथिंबीर इथे मी चिरून घेतलेली आहे. आता एक आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. इथे मी मध्यम आकाराचा बटाटा घेतला आहे. आता आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाटा हा आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्येच किसायचा आहे की ज्यामुळे तो काळा पडणार नाही किंवा लालसुद्धा पडणार नाही. बटाटा आपल्याला हा असा छोट्या किसणीवरच किसून घ्यायचा आहे. त्यामुळे असं पातळ स्वरूपात आणि छोट्या आकारामध्ये बटाटा किसला जातो. सगळा बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे. याचा वापर आपण नंतर करणार आहोत, पण तोपर्यंत बटाटा हा पाण्यातच ठेवायचा आहे. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे छान फुलले की 2 हिरव्या मिरच्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या. आता यामध्ये आपण जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती सगळी यामध्ये घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर छान आपल्याला हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे. मिनिटभर आता आपल्याला ही कोथिंबीर परतून घ्यायची आहे. छान परतल्यानंतर आता यामध्ये आपण जो बटाटा किसून ठेवला होता तो घालायचा आहे. बटाटा हा छान पिळून घ्यायचा, त्यामुळे त्यातलं पाणी सगळं निघून जातं. बटाटा घातल्यानंतर आता आपल्याला हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे. कोथिंबीरसोबत बटाटा छान परतून घेतलेला आहे. आपण जी आज रेसिपी बनवणार आहोत ती अगदी कमीत कमी तेलात बनवणार आहोत, त्यामुळे अगदी पौष्टिक आहे. आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. छान असं एकत्र करून घेऊया आणि याला एक उकळी आणून घेऊया. यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि याला उकळी आणून घेऊया. आता उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. याला थोडं घालून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे यामध्ये अजिबात गाठी होणार नाही किंवा गाठी जरी झाल्या ना, त्या सगळ्या मोडता येतील. त्यामुळे अशा पद्धतीनेच रवा घालायचा, जेणेकरून गाठी होणार नाही. सगळा रवा इथे घालून एकत्र करून घेऊया. हे सर्व करताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आता हे जसं शिजत जाईल ना, तसं मिश्रण घट्ट होत जाणार आहे. सगळं असं आपण छान एकत्र करून घेतलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटाची वाफ द्यायची आहे. 4 मिनिट झालेली आहे. झाकण उघडून पाहूया की रवा आपला शिजलेला आहे की नाही. एकत्र करून घेऊया. छान असा रवा आपला घट्ट झालेला आहे. मिश्रणसुद्धा इथे आपलं छान शिजलेलं आहे. रवा आपला छान शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता हे जे मिश्रण रव्याचं आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. रवा ताटामध्ये काढून घेऊया. रवा खूप गरम आहे, त्यामुळे असं पसरून घेऊया, म्हणजे जेणेकरून तो लवकर थंड होईल. रवा इथे आपला पूर्ण थंड झालेला आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं, त्यामुळे हाताला चिकटणार नाही. हातावर थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला याचे गोल तयार करून घ्यायचे आहेत. तर मंडळी, आज आपण कोथिंबीर, बटाटा, रवा घालून मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवलेली आहे. पुढे तुम्हाला समजेलच की किती पौष्टिक ही रेसिपी आहे.
छान असे छोटे-छोटे याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तर मंडळी तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहता हे कमेंट करून मला नक्की सांगा. जेणेकरून आपला हा व्हिडिओ कोणत्या-कोणत्या शहरापर्यंत पोहोचतो हे मला समजेल. आपल्या चॅनलवर अशाच युनिक आणि नवनवीन रेसिपी अगदी घरच्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने कशा तयार करायच्या याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा जाऊन एकदा नक्की चेक करा. तर इथे आपण छान रवा बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने उरलेले सुद्धा बॉल्स आपण करून घेऊया. तुम्ही पाहू शकता बॉल तयार करताना अजिबात यामध्ये क्रॅक जात नाहीये. म्हणजे अगदी रवा आपला छान असा शिजलेला आहे. सगळे रवा बॉल्स आपण इथे तयार करून घेतलेले आहे. आता गॅसवर इथे आपण एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तीळ घालायचे आहेत. आता आपण यामध्ये तयार केलेले जे बॉल्स आहेत ते घालायचे आणि छान एकत्र करून घ्यायचे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. अतिशय कमीत कमी तेलात आपले हे रवा बॉल्स तयार होतात. त्यामुळे हे पौष्टिक तर आहेतच, पण चवीलासुद्धा अगदी भारी लागतात. कमीत कमी तेलात हे रवा बॉल्स तयार होतात त्यामुळे तर पौष्टिक आहेतच. पण हे जे रवा बॉल्स आहेत ना, ते लहान मुलांना इतके आवडतात ना, तुम्ही जर एकदा बनवले ना, तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर नक्कीच बनवाल. हे रवा बॉल्स असे सुद्धा खायला छान लागतात. पण इथे 2 ते 3 रवा बॉल्स मी बाजूला काढून घेत आहे आणि ज्यांना चटपटीत खायचं आहे ना, त्यांच्यासाठी असा एक मसाला टाकणार आहोत, की ज्यामुळे अगदी मस्त हे रवा बॉल्स लागतात. यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते आहे. आपण अगोदरसुद्धा मिरची घातली आहे, त्याच अंदाजाने घालायचं आहे. आणि इथे अर्धा चमचा पेरी-पेरी मसाला घालायचा. त्यामुळे हे रवा बॉल्स अगदी खायला छान लागतात. पेरी-पेरी मसाला नसेल तर तुम्ही पास्ता मसालासुद्धा यामध्ये घालू शकता. छान असं एकत्र करून घेऊया. हे मस्त असे चटपटीत रवा बॉल्स आपले तयार झालेले आहेत. हे रवा बॉल्स खूपच टेस्टी बनले होते. त्यामुळे तुम्ही एकदा तरी नक्की बनवा. पौष्टिक आहे, झटपट तयार होतात आणि कोणतीही पूर्वतयारी यासाठी करावी लागत नाही. हे रवा बॉल्स तुम्ही लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता. एक तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. आतपर्यंत बटाटा छान आपला शिजलेला आहे. ज्यांना स्पायसी खायला आवडतं ना, त्यांना असे चटपटीत रवा बॉल्स तयार करून द्यायचे. खायला तर एकच नंबर लागतात. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.